मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। अगं महाराज, कुंती भोज कधीपासून तुझी प्रतीक्षा करत आहेत आणि तू इकडे कबुतरांशी खेळत बसलीस? चल अगं लवकर चल, अगं चल लवकर. शीघ्रकोपी दुर्वास ऋषी आले आहेत. त्यांना जर का वाटलं की कुंती आपला अपमान करत आहे तर ते क्रोधित होऊन तुला शाप देतील. चल तू लवकर चल. अगं हसतेस काय? अनंत रूपे अनंत सद्गुरु नमस्कार तुझ अनंत. शोधिती तुझ सकल वेद परी न लगे त्यासी अंत. प्रणाम माझा गुरुराया हो, कीर्ती तव दिगंत. आद्य पूजा ही गोड मानुनी हो सुखांत. भवत्राता दुर्वास मुनिवरा, कोप करी तू शांत. सेवा माझी समर्पित तुझ, तू साक्षात भगवंत. प्रणाम पिताश्री. महर्षी, माझी प्रिय पुत्री कुंती प्रणाम. सदा सुखी रहा पुत्री. पुत्री कुंती, दुर्वास ऋषी आपले अतिथी आहेत. त्यांचं आतिथ्य उत्तमरित्या पार पाडण्याचं उत्तरदायित्व मी तुझ्यावर सोपवतोय. माझ्यावर? हो. परंतु पिताश्री तुम्ही? राजकारणासाठी मला नगरी बाहेर जावं लागतंय, परंतु मी येईपर्यंत दुर्वास ऋषींची सेवा तू स्वतः जातीनं करायची आहेस. आणि या कामामध्ये कोणतीही कसूर होता कामा नये. जशी आपली आज्ञा पिताश्री. प्रणाम महर्षी.
मालिनी तुझा चेहरा अगं काळा लागलाय त्याला. तू पण ना. सेवा सजली दुर्वास मुनींची, सेवा सजली दुर्वास मुनींची. सेवा व्रती कोणती वेचून समिधा यज्ञासाठी मालिनी सांगाती. फुले अर्पिता चरणावरती, समरूपती युवती गुरुपदी सेवा रुजू कराया. अनुयायी वृत्ती, अनुयायी वृत्ती. चूल पुंकता काजळ घाली, ढळली ना चित्ती. यज्ञ आहुती ज्वाळांसंगे गगना आलिंगती, गगना आलिंगती. राजकन्ये, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बैस. तुझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी तुला अद्वितीय असा एक मंत्र देणार आहे. या मंत्राद्वारे तू कोणत्याही देवाला आवाहन करू शकतेस. त्यामुळे तो देव तुझ्या अधीन होईल आणि त्याचा अंश तुझ्या पोटी जन्माला येईल. मंत्र ग्रहण करण्यास तयार हो राजकन्ये. आदे देवो नमोस्तुते, प्रसाद नमो नम माधव, दिवा करो नमोस्तुतेय, प्रभा करो नमोस्तुतेय. आणि अचानक नभी गरजली, लख लख सौदामिनी. सागर लाटा उफाळल्या अन डगमगली मेदिनी. पर्वत शिखरे उन्माळून या प्रलयांकित अवनी. तेजशलाका झळाळली अद्भुत या भुवनी. तेज रूपातील दिव्यत्वाने कुंती तेजस्विनी. अंबरी उधळण सुमनांची केली देव देवतांनी. आशिष रूपी सहा फळांची वृष्टी गगनातुनी. झेलू कैसे कुंती अचंबित केली भांबावुनी.
अगं एवढा कसला आनंद झालाय तुला? उत्तरदायित्व यशस्वीपणे पार पडल्याचा आनंद झालाय मला. तुला सांगू, दुर्वास ऋषी गेल्यामुळे इतकं मोकळं मोकळं हलकं हलकं वाटतंय. मग आता विश्राम कर. चल चल अगं चल. खरं खरं सांग हं मालिनी, तुला काय वाटतं, दुर्वास ऋषींनी दिलेला मंत्र जर मी जपला तर हवा तो देव माझ्या समोर येईल? बोल ना मालिनी, मालिनी. कुंती, बालिशपणा करू नकोस. दुर्वास ऋषी आणि त्याचा मंत्र यावर अविश्वासही दाखवू नकोस. तू दुर्वास ऋषींच्या मंत्राचा विचार सुद्धा करता कामा नये आणि त्या मंत्राबरोबर खेळता सुद्धा कामा नये. कळलं तुला? कुंती, विसरू नकोस, तुझा विवाह झालेला नाही. चल, ये बस. आता मनातील सगळे विचार हद्दपार करून शांतपणे झोप घे. या मंत्राद्वारे तू कोणत्याही देवाला आवाहन करू शकतेस. त्यामुळे तो देव तुझ्या अधीन होईल. आज दुर्वास ऋषींच्या मंत्राचे सामर्थ्य आणि त्यांचा खरे खोटेपणा सुद्धा ध्यानात येईल. सूर्यदेव, देव नमोस्तुते. प्रसीदं नमो मम भास्कर. दिवाकर नमोस्तुते. प्रभाकर नमोस्तुते. राजकुमारी कुंती, कोण कोण बोलतंय? मी सूर्यदेव. सूर्यदेव म्हणजे दुर्वास ऋषींचा मंत्र खरा ठरला. दुर्वास ऋषींसारख्या महान तपस्वीचा प्रत्येक शब्द एखाद्या प्रखर मंत्राप्रमाणेच असतो. राजकन्ये, मी तुझं प्रिय करायला आलो आहे. राजकन्ये, आहे सूर्यदेव, मी केवळ जिज्ञासे पोटी दुर्वास ऋषींचा मंत्र जपून आपले आवाहन केले. माझी चूक झाली, मला क्षमा करा सूर्यदेव. तुम्ही परत जा. मी विवश आहे. राजकन्ये, माझं दर्शन व्यर्थ जात नाही. परंतु सूर्यदेव, दुर्वास ऋषींनी तो मंत्र मला
पुत्रप्राप्तीसाठी दिलाय. माझ्या प्रभावाने तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होईल, याचसाठी तू माझे आवाहन केलेस ना? परंतु सूर्यदेव, मी कुमारिका आहे. कुमारिकेने जर पुत्राला जन्म दिला तर समाजात नाही. नाही सूर्यदेव, या क्षणी मला पुत्रप्राप्ती नको. मी विवाहानंतर आपले आवाहन करेन. याचा विचार मंत्रोच्चारा अगोदर करायला हवा होतास. मी मंत्राच्या बंधनात आहे राजकन्ये. राजकन्ये, माझ्या तेजाचा स्वीकार कर. माझ्या प्रभावाने तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होईल. कुंती, विसरू नकोस, तुझा विवाह झालेला नाही. कुंती, आलेले. कुंती, तुला सांगितलं होतं ना, दुर्वास ऋषी आणि त्यांच्या मंत्रावर अविश्वास दाखवू नकोस म्हणून. तुझी चूक झाली मालिनी. आता ही चूक आपण कशी सुधारणार आहोत कुंती? गर्भ पाडण्याची सगळी औषधं कुचकामी ठरली आहेत. असं वाटतं की सूर्याच्या अंशाच्या प्रभावामुळेच गर्भपात करणारी औषधं निष्प्रभ ठरली आहेत. आता काय करायचं मालिनी? जेव्हा सर्वांना कळेल की कुंती विवाह अगोदरच माता होणार आहे, दुर्वास ऋषी ज्या आश्रमात राहत होते त्याच आश्रमात आपण जाऊन राहू. त्याच आश्रमात आपण जाऊन राहू. तिथे एकांत आहे. येणारा जाणारा कोणीच नाही. आणि तू जर का त्या आश्रमात जाऊन राहिलीस तर कुणी भाष्यही करणार नाही. तेथेच बाळाला जन्म दे कुंती.